सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. आपण प्रभाग क्रमांक 15 मधील निष्ठावंतांच्या पॅनल प्रमुख आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात? आमचे मुद्दे साधे सरळ आहेत, जे महापालिकेच्या अंतर्गत नगरसेवकांचं काम येतं. त्यात प्रामुख्याने दैनंदिन समस्या नागरिकांच्या गटारीच्या असतात, कचऱ्याच्या असतात, पाण्याच्या असतात आणि विजेच्या असतात. तर हे आम्ही सक्षमपणे ह्या समस्या सोडवू शकतो. मागील काळात हे करून पण दाखवलेलं आहे. इथल्या मतदारांचा आमच्यावरती विश्वास पण आहे. ह्या अशा काही छोट्याशा बाबी घेऊनच आम्ही मैदानात उतरलेले आहोत आणि ह्याच्यात प्रभाग क्रमांक 15 मधील मतदार आम्हाला साथ देतील हा पूर्ण विश्वास मला आहे. आपण प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी दिल्या आहात. प्रभागातील मतदारांनी तुम्हाला काय समस्या सांगितली? प्रमुख समस्या नाही, मी स्वतः फिरलोय सगळीकडे चारही उमेदवार घेऊन. तर समस्या मी प्रशासकीय काळातही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला होता. त्यामुळे त्या प्रकारचा रोष आमच्यावरती कुठल्याही उंबरट्यावरती आला नाही. उंबरट्यातनं बाहेर आलं ते आमच्या चारही उमेदवारावरती प्रेमच आलं. समस्या किंवा नाराजी कोणाची आढळून आली नाही. त्याच प्रचंड त्यांच्या प्रतिसादामुळेच आम्ही इथपर्यंत येऊन ठेपलेलो आहोत आणि येणाऱ्या 15 तारखेच्या मतदानातही आम्ही बाजी मारू आणि 16 तारखेला निकाल आमच्या चारही उमेदवाराच्या बाजूने राहील हा विश्वास मला आहे. प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन करणार? प्रभागातील मतदारांना एकच आव्हान करणार आहे की पुढील 5 वर्षाच्या काळात असे उमेदवार निवडा, असे नगरसेवक निवडून द्या की जे तुमच्या सातत्यानं छोट्या मोठ्या समस्येसाठी तुमच्या हाकेला धावून येणारे उमेदवार निवडा. आणि तो सक्षम एकच पर्याय आहे, स्थानिक विकास परिवर्तन आघाडी. याच्या चारही उमेदवार अ गटातनं आहेत श्रीनिवासजी लांडगे, ब गटातनं स्मिताताई हेड्डा, क गटातनं सौ विजयालक्ष्मी संजय रंधाळे, ड गटातनं वल्लभ विश्वास वावरे. या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची मी प्रभाग क्रमांक 15 मधील मतदारांना हात जोडून दंडवत घालून कळकळीची विनंती करतो. आपण आघाडी करायची काय गरज पडली की असं आपण तुम्ही स्वतंत्र लढत आहात? आघाडी करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पक्षाने 2 उमेदवार बाहेरचे दिले, तिसरा उमेदवार काँग्रेसमधनं आणून. बाहेरचे म्हणजे पक्षाच्या बाहेरचे का प्रभागाच्या बाहेर? प्रभागाच्या बाहेरचे. ही निवडणूक स्थानिक महापालिकेची निवडणूक आहे. इथं नगरसेवक सेवा करण्यासाठी येतात. उमेदवार हा नागरिकांची सेवा करणारा असावा. ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाकडे असंख्य कार्यकर्ते होते. 10-12 कार्यकर्ते असे होते की ते उमेदवारी घेऊ शकले असते. उमेदवारीसाठी निवडणूक लढण्यासाठी सक्षम होते. ह्या सगळ्यांना डावलून बाहेरनं आयात करण्याची काहीही गरज नव्हती. मग बाहेरचे उमेदवार परत नागरिकात 5 वर्ष काम करत नाहीत हा इतिहास सर्वांना माहीत आहे. ते ह्या प्रभागात किंवा त्या प्रभागात सांगण्याची गरज नाही. ह्यांचा त्रास खूप होतो. तो त्रास होऊ नये आणि आम्ही उमेदवाऱ्या मागे घेतल्या असत्या, आम्ही आघाडी केली नसती तर हा प्रभाग पूर्णपणे वन वे काँग्रेसच्या घशात गेला असता. तो रोखण्यासाठीच आम्ही ह्या चौघांनी मिळून आणि इथल्या असंख्य कार्यकर्त्यांनी मिळून घेतलेला सामूहिक निर्णय आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळेस त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना भाजपच्या एकत्र बोलवून चर्चा केली आणि आमच्यामध्ये कसलाही मतभेद नाही आणि आमचे निष्ठावंतही लोक आमच्या उमेदवाराला सपोर्ट करतील असं वाक्य केलेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? सीएम साहेबांनी कुठं काय वक्तव्य केलं ह्याची माहिती मला नाही. आम्ही तिथं नव्हतो. पण आमच्या इथल्या पक्ष नेतृत्वाशी 5-6 वेळेस चर्चा झाली. मला 5-6 चर्चेच्या वेळेस कुठेही असं जाणवलं नाही की त्यांनी आमच्यावरती दबाव टाकला आणि माघार घेण्यासाठी. आणि तशा प्रकारच्या चर्चाही झाल्या नाहीत. कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. म्हणजे आता
बोलणं धाडसी होईल. पण खरंच त्यांची इच्छा होती आम्ही माघार घ्यावी का नाही, हाही एक प्रश्न आम्हाला आहे. का तेच आमच्या सोबत असतील, कदाचित त्यांच्या सदिच्छा आमच्या सोबत असतील. नक्कीच प्रभागातील जनतेच्या हक्केला आवाज देणारा मतदाराला निवडून द्या असं आवाहन केलं असून इथेच थांबूया. सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर.